श्री गुरुशरणम. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी, सुधार सामचे श्रवणी, पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाये माझे मन, काक्षित होते अंतकरण कथामृत ऐकवया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्त नव्हे अंतकरणी, कथामृत संजीवनी अनेक निरूपावे दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माता लावणे चरणासी कृपा भाकी ते वेळी. शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगतशे विस्तारोणी ऐका श्रोते एकचित्ते. ऐक शिष्याशी कामने धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता अम्मासी चेतन झाले परियेसी, गुरुचरित्र अध्यायतेसी स्मरण झाले अवधारी. बिल्लवडी स्थान महिमा निरूपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन एकैक चित्ते. किंचित काळ तळे स्थानी श्रीगुरु होते गोपेनी, प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्ण तटकांत श्रीगुरु तीर्थ पावन करत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्ये तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा. कुरुपूर ग्रामगहन कुरुक्षेत्री तेची जाण, पंचगंगा संगम कृष्णा अत्यंतम परियेसा. कुरुक्षेत्री जेतके पुण्य तयाहुने अधिक असे जाण, तीर्थ सती अगण्य म्हणून राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणंतर, पांच नामे आहे ती थोर सांगेने कैक चित्ते. शिवभद्रा भोगवती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा असे ख्याती महापातक संवारी. ऐसे प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाची या संगा, प्रयागहुनी असे सांगा संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वर तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भगीरथ तिरी, पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नरामर होय विश्वनाथ तोची जाण. प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमांत प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे ती स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थ तया स्थानी सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जिन तया कृष्ण तटकांत. उत्तर दिशी असे देखा वहे कृष्ण पश्चिमुखा, शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेशी 3 तीर्थ परियेसी, एकानंतर एक धनुषी तीर्थ सती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा. तीर्थ सती अपारंपर सांगतासे विस्तार, या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वाशाब्दे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी, सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यासी. ब्रह्महत्यादी महापातके जळुनी जाती स्नान एके, ऐसे सिद्धस्थान निके सकळाभिष्ट होय तेथे. काय सांगू त्याची महिमा अनेक द्यावा नाही उपमा, दर्शन माते होती काम्या स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर, गोप्य होणी अगचरू राहिले श्रीगुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे ख्यात, राहिले ते श्रीगुरुनाथ म्हणून प्रगट झाले जाणा. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी,
अमरापुरग्रामी जाती श्रीगुरु परियेसा तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी सुशीनासे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत सेंगा निगती नित्यभूत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी वरुण मिळे परियेसी तया सेंगते रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिंद्री याचक कारणे उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्रीगुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरुशी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा भोवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करुण ब्राह्मणासी आश्वासिती गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाडंबळ श्री गुरुमूर्ती छेदती तत्काळ टाकूनी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवबळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तेश्वराशी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैशी टाकूनी दिला भूमीवरी ऐसे परी ती नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी मने प्रारब्ध प्रमाण मने श्रीशी ते वेळी जे जे होणार जया काळी निर्माण केळे चंद्रमौळी तयाधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितिलया कारण विपिलिकादी स्थूळ जीवन समस्त आहार पुरवितसे आयुरान्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्ताशी निर्माण केले आहाराशी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायशी एकदृष्टी करुणी निक्षेपण सकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले देव असता होणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिली ते तोची भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेविशी येतेश्वराशी आपुले अर्जवण विचारिसी ग्रास हरितला मनसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेशी नेले आमचे दरिद्र दोषी तोची तारीला आमुते येणे परे श्रीयेसी संभाषी प्रपरेसी काढून वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढू म्हणून दुजवरी खनिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभे निधानेसी आनंद झाला भोवशी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले येतेश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेलाचे दिले निदान लादले आम्हाशी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला देनहर म्हणती चला दर्शनाशी जाऊनी संगमा श्रीगुरुशी पूजा करती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तेवळी परेसा श्रीगुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट करीत आम्हासी नसेन लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्रीगुरु परेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्र नंदाल ऐसा वर लाधवन गेली वनिता तो ब्राह्मण श्रीगुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी वै श्रीगुरु कृपा त्यासी कैसे दैन्य पाप कल्पवृक्षाश्रय करिता बापा दैन्य कैसे तया घरी दैव उणा असेल जो नरू त्याने श्रवा श्रीगुरु तोची उतरेल पहिलं पारू पूज्य होय सगळे कांशी जो कोणी भजल श्रीगुरु त्यासी लादेली इह परू अखंड लक्ष्मी त्याच्या घरी अष्टपर्य नांदती सिद्धवने नामधारकासी श्रीगुरु महा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी गंगाधर कुमार सांगे श्रीगुरुचरित्र विस्तार पुढील कथामृत सार एका श्रोते कचित्ते इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाक्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमान द्विजदैन्यहरण नाम 8 अध्याय
श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय परमस्तु. श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु.